अहिल्यानगर शहरातील बोलेगाव परिसरामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने येथील जनजीवन विस्कळीत झालं होतं। मात्र या आपत्कालीन परिस्थितीतील कामं आमदार संग्राम जगताप यांनी सतर्कतेने मार्गी लावली आहेत, असं स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी सांगितलंय। अहिल्यानगर शहरातील बोलेगाव परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने मोठा कहर केलाय। अहिल्यानगर शहरात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे बोलेगाव परिसरात मोठमोठी झाडं रस्त्यावर कोलमडून पडली। त्यामुळे लाईटचे पोल तारा रस्त्यावर तुटून पडल्या। यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। मनपा स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी यावेळी तातडीने घटनास्थळी दाखल होत परिस्थितीची पाहणी केली आणि शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली। त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने मनपा आपत्कालीन विभागाशी संपर्क साधत अधिकारी कर्मचारी यांना घटनास्थळी पाठवलं आणि रस्त्यावरील ते मोठमोठे पडलेली झाडं तातडीने काढण्याचं काम केलं। त्यामुळे नागरिकांचं जनजीवन पूर्ववत होण्यास मदत झाली। स्थायी समिती माजी सभापती कुमारसिंह वाकळे आणि गावातील युवकांनी भर पावसात आपत्कालीन परिस्थितीतील कर्मचाऱ्यांना मदत केली। तर आमदार संग्राम जगताप यांच्या तत्परतेमुळे बोलेगावातील आपत्कालीन परिस्थितीतील कामं तातडीने मार्गी लावत नागरिकांना दिलासा देण्याचं काम केलंय। आज आपल्या बोलेगाव या ठिकाणी संध्याकाळी प्रचंड वारं सुटलं आणि पाऊस आला आणि या वारं जे वादळ सुटलं याच्यामध्ये या प्रभागामध्ये मोठमोठी झाडं हे उलमडून खाली पडली। त्यामुळं या MSCBच्या ज्या विद्युत तारांचं नुकसान होऊन बऱ्याच ठिकाणी रस्ते बंद झाले, तारी तुटल्या, विजेच्या पोल खाली पडले। तर याच्यानंतर मग मी आपल्या शहराचे कार्यसम्राट आमदार संग्रामभाई जगताप यांना फोन केला। तर त्यांनी त्वरित आपले शहराचे आयुक्त डांगे साहेब आणि आपत्कालीनचे मिसळ साहेब यांना फोन करून आपल्या महानगरपालिकेची जी आपत्कालीनची व्यवस्थापन समिती आणि जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी पाठवून नागरिकांची जी अडचण आहे, जे रस्त्यावर मोठमोठे वडाचे, पिंपळाचे, कडुलिंबाचे असे झाडं जे पडून रस्ते बंद झालते किंवा ज्या MSCBच्या तारींवर, विद्युत तारींवर झाड पडून जे विद्युत पोल जे पडले होते, तर आता हे झाडं कट केल्यामुळं लवकरात लवकर या काम या प्रभागात म्हणजे नागरिकांची सोय होण्याचं काम त्या संग्रामभाई यांच्या माध्यमातून या ठिकाणी होऊ राहिले। आणि अजूनसुद्धा जर काही ठिकाणी जर काही या पावसाळ्यामध्ये अडचण आली तर मी नागरिकांना प्रभाग क्रमांक 7च्या नागरिकांना विनंती करतो की कोणालाही काही समजा अशी हे झाड पडण्यासारखी किंवा पाण्याची काही या ठिकाणी पावसाळ्यामध्ये अडचण आली तर त्यांनी मला माझ्या मोबाईल नंबरवर संपर्क करून सांगावे व त्या ठिकाणी आपण परत ही महानगरपालिकेची यंत्रणा आपल्या नागरिकांसाठी नेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।